नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर यासाठी मी एक पेंडी कोथिंबीर घेतलेली आहे. तर धुवून घ्यायची आहे. सुरुवातीला निवडून घेतलेले आहेत पानं. तर अशा पद्धतीनं बारीक कट करून घ्यायचे आणि हातामध्ये घट्ट पकडून अशा पद्धतीनं बताईनं कट करून घ्यायची. जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर बारीक झालेली आहे. तर अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. मीठ टाकायचे चवीनुसार. 1 वाटी भरून बेसन पीठ टाकायचे. 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचे. तीळ टाकायचे अर्धा चमचा. लसण अद्रकची पेस्ट टाकायची. हळद टाकायची थोडीशी. लाल तिखट टाकायचे. ओवा टाकायचा आहे. जिरे पावडर टाकायचे. तेल टाकायचे अर्धा चमचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये. आता थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. तर मी थोडंसं पीठ आणखीन लागलेलं आहे मला, तर टाकलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने प्लेटला तेल लावून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं आहे प्लेटमध्ये आणि सर्व बाजूला लावून घ्यायचे. तर कोथिंबीरीचं जे बेसन पीठ कालवलेलं आहे ते याच्यामध्ये थापून घ्यायचे. थोडंसं हाताला तेल लावून थापून घ्यायचे. तर वरून तीळ टाकायचे. सर्व बाजूला मी अशा पद्धतीने तीळ टाकलेले आहेत. गॅसवर कढई ठेवली आणि स्टँड ठेवायचे आणि 1 ग्लास पाणी टाकायचे. गॅस चालू करायचा आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे. यामध्ये प्लेट ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवायचे. तर 10 ते 20 मिनिटे ह्याला लागणार आहेत ही वडी वाफवण्यासाठी. तर 20 मिनिट झालेले आहेत, बघू शकता तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी ही प्लेट ठेवायची अशीच. तर अशा पद्धतीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला 1-2 काढून दाखवत आहे. तर बघू शकता एकदम छान अशी शिजलेली आहे. तर थोड्याशा तेलामध्ये मी याला तळून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल गरम करायचे आणि यामध्ये सर्व वड्या अशा पद्धतीनं भाजून घ्यायच्यात. दोन्ही बाजूला एकदम छान आणि खमंग अशा भाजून घ्यायच्यात. तर भाजून तयार झालेले आहेत, बघू शकता. ते एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. बघू शकता तयार झालेले आहेत खमंग अशा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.